नमस्कार मंडळी, कोकणची संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये मी संदेश तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आम्ही जाणार आहोत खवळे महागणपतीचं दर्शन घ्यायला. चला तर मग. इकडे उजव्या साईडला गेल्यावर देवगड पवनचक्की गार्डनला जाता येते आणि आपण जातोय आता खवळ्या महागणपतीला. तर फायनली आम्ही पोचलो तारामुंबरीला. बघू शकता माझ्यासोबत आहे सुशांत आणि आमच्या पाठीमागे आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर. आता आम्ही खवळे महागणपतीच्या तिथे जातो आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये किती गर्दी आहे आणि बाहेर पण खूप मोठी रांग लागली आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती खवळ्यांच्या महागणपतीचा. नमस्कार, सूर्यकांत खवळे आपल्याला माहिती देणार आहेत खवळ्यांच्या महागणपतीबद्दल. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राज्य करत होते त्यावेळी इंग्रज, पोर्तुगीज, डच यांचं आरमार होतं. हे आरमार त्यांच्या देशातून दारुगोळा, सैन्य एवढं घेऊन येऊन हिंदुस्थानची वाट लावत होतं. हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा महाराजांनी स्वतःचं आरमार उभारायचं ठरवलं. त्यावेळी कान्होजी आंग्रे हे आरमारातून थोडंफार आरमार घेऊन लढत होते किंवा चाचेगिरी करत होते थोडक्यात. शिवाजी महाराजांना त्यांना जवळ करून त्यांना सर्केल ही पदवी दिली आणि मराठी आरमाराचं मुख्य त्यांना बनवलं. त्यानंतर त्यांनी कोकणामध्ये काही सरदारासकट त्यांनी आगमन केलं आणि या ठिकाणी मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ला बांधायचं ठरवलं आणि त्याचं बांधकाम सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यावर जे अनेक सरदार आलेले त्या सरदारामध्येच एक सरदार होते भिसाजी प्रभू म्हणून आणि ते आमचे पूर्वज होत. मग ते त्यांच्याबरोबर होते. शिवाजी महाराज जेव्हा परत रायगडावर गेले त्यावेळी काही सरदारांना त्यांनी या ठिकाणी कोकणातच ठेवलं. तसे ते आमचे सरदार जे होते ते मालवण मालडी या गावामध्ये राहत होते. त्यांचं वास्तव्य होतं. त्या ठिकाणी नारायणाचं एक मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये ते दररोज पूजा करत आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर जात आणि नंतरच्या काळामध्ये देवगड बंदरामध्ये, विजयदुर्ग बंदरामध्ये किंवा मिठमुंबरीच्या बंदरामध्ये त्यांची जहाजं असत म्हणून ते किंवा त्यांचे पुत्र जे शिवाजी प्रभू म्हणून होते ते या ठिकाणी येत जात असायचे. देवगडला येऊन मालवण, मालवणहून देवगड
मग त्यांच्या लक्षात आलं हे त्रासदायक आहे, म्हणून त्यांनी देवगडमध्येच घर बांधायचं ठरवलं. तारामुंबरी ही खाडीच्या किंवा समुद्राच्याच काठावर गाव असल्यामुळे त्यांनी तारामुंबरीमध्ये आपलं निवासस्थान बांधलं. ते निवासस्थान झाल्यानंतर त्यांना शिवाजी प्रभू होते, त्यांना मूल होत नव्हतं. त्यावेळी हा जो गणपती आहे खवळे महागणपती, त्याची सेम प्रतिकृती नारायण मंदिर जे माललीला आहे त्या ठिकाणी मेटलचा एक 1.5 फुटाचा आजी गणपती आहे. तो गणपती त्यांच्या स्वप्नात आला. त्याने दृष्टांत दिला की तू माझा मोठा उत्सव कर, तुला मूल होईल. त्याप्रमाणे त्याने सरदार असल्यामुळे हा उत्सव सुरुवात केली 1701 हा उत्सव सुरुवात झाल्यानंतर त्यांना पुत्ररत्न झालं. त्याचं नाव त्यांनी गणपतीचा प्रसाद म्हणून गणोजी ठेवला. हेच गणोजी मग नंतर त्यांच्यानंतर नेव्हीमध्ये सरदार म्हणून फार प्रसिद्ध झाले. त्यांना या ठिकाणची जी वसुलीची कामं होती भिसाजी प्रभूंना पण आणि नंतर शिवाजी प्रभूंना, शिवाजी महाराजांनी कोकणातल्या ह्या काही प्रांतांची वसुलीची कामं दिलेली होती. आणि त्याप्रमाणे गणोजी हे त्या विजयदुर्ग किल्ल्यावरती त्यावेळी जे कान्होजी आंग्रेंचे नातू होते तुळाजी आंग्रे म्हणून, त्यांची त्यावेळी सत्ता होती 1700च्या आसपास. त्या सरखेल ही पदवी तुळाजींना संभाजी महाराजांनी दिली आणि त्यानंतर ते विजयदुर्ग किल्ला त्यांच्या ताब्यात होता. विजयदुर्ग किल्ल्यावरती त्यांची सत्ता होती आणि आरमाराची त्यांच्या फार मोठी सत्ता कोकण किनारपट्टीला होती. ज्यावेळी पेशवाई चालू झाली त्यावेळी त्यांना लक्षात आलं, बाळाजी बाजीराव पेशवे होते त्यांना, की हे जर मराठे किंवा तुळाजी आंग्रे हे असेच वाढत गेले तर एक दिवशी आपल्याला गिळंकृत करतील. म्हणून त्यावेळेचे इंग्रज गव्हर्नर चार्ल्स वॉटसन यांच्याशी त्यांनी संधान बांधलं आणि त्याप्रमाणे दोघांनी विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला करायचं ठरविले. हे जेव्हा तुळाजी आंग्रेंना कळलं त्यावेळी तुळाजी आंग्रेंनी ताबडतोब गणोजीला घेऊन पेशव्यांशी तह केला. तह केल्यामुळे पेशव्यांचं सैन्य जमिनीवरच थांबलं. त्या ठिकाणी मग त्यांनी हल्ला केला नाही. पण ही वॉटसनला जेव्हा ही खबर आली त्यावेळी त्याला माहिती होतं की आता आपल्याला हीच संधी आहे जर हे आरमार संपवायचं असेल तर, नाही तर आपण संपून जाऊ. आणि म्हणून चार्ल्स वॉटसनने त्यांचा जो त्यावेळेचा आरमाराचा प्रमुख होता रॉबर्ट म्हणून, त्याला घेऊन विजयदुर्ग किल्ल्यावरती 16 फेब्रुवारी 1756 हल्ला केला. हा हल्ला एवढा प्रबळ होता पण तरीही 10 दिवस तुळाजी आंग्रे त्यांच्याशी लढत होते. 10व्या दिवशी एक तोफेचा गोळा इंग्रजांचा विजयदुर्ग किल्ल्याच्या दारुखान्यावर पडला आणि किल्ल्याने पेट घेतला. त्या किल्ल्याबरोबर त्यांची जहाजं पण अनेक जहाजं पेटली गेली. त्यामुळे तुळाजी आंग्रे यांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर तुळाजी आंग्रेंना इंग्रजांनी पेशव्यांच्या हवाली केला. पेशव्यांनी त्याला शेवटपर्यंत नजरकैदेत ठेवला आणि जे आमचे पूर्वज गणोजी प्रभू होते त्या गणोजी प्रभूंना खारेपाटण कोर्टामध्ये इंग्रजांचं कोर्ट होतं खारेपाटणला, त्या ठिकाणी उभं केलं गेलं. त्या ठिकाणी मग त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली गेली. ही शिक्षा ठोठावली गेल्यानंतर शिक्षा भोगत असताना 12व्या वर्षी जंजिऱ्याचे जे त्यावेळेचा सिद्धी जोहर होता त्या सिद्धी जोहरने इंग्रजांशी वाटाघाटी करून त्यांना 12व्या वर्षी सोडवलं आणि त्यानंतर ते परत या ठिकाणी आमच्या घरी येऊन हा उत्सव आहे तो त्यांनी सुरू केला. त्या गणोजी प्रभू यांचा 9वा वंशज मी आहे. त्याच्यानंतर 10वा आणि 11वा अशा 3 पिढ्या आता ह्या गणपतीचं सेवा करत आहेत. हा गणपती उत्सव हा फार महत्त्वाचा किंवा 323 वर्षाची परंपरा असलेला आहे. त्यावेळी ज्यावेळी 1701ला चालू झाला त्यावेळी या गणपतीसाठी माती आताशी प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा इतर जी माती मिळते तशी नव्हती. म्हणून त्यावेळी शेतातून आमच्या भटवाडी म्हणून गाव आहे त्याच्यावर तिथे पळशी म्हणून शेत आहे, त्या शेतातून ते माती घेऊन येत आणि हा गणपती त्यावेळी कलाकार नसल्यामुळे घरीच आमचे जे पूर्वज होते ते हा गणपती करत. आताही त्याच परंपरेने आम्ही तो गणपती घरातीलच पुरुष बनवतो. हा गणपती जवळजवळ 1.5 टनाचा असतो आणि हाताने बनवत असल्यामुळे आणि साचा नसल्यामुळे हा गणपती आताही आम्ही हातानेच बनवतो आणि त्याचं जवळजवळ वजन 1.5 टन असतं. 1.5 टन असल्यामुळे त्याला उचलायला जवळजवळ 20 ते 25 तरुण मुलं लागतात. असा हा गणपतीचा उत्सव सुरू झाला. ह्या गणपतीचं दुसरं वैशिष्ट्य असं की पहिल्या दिवशी हा गणपती सफेद रंगाचा असतो आणि उंदीर लावत नाही आम्ही. गणपतीची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही उंदीर लावतो आणि दुसऱ्या दिवसानंतर
एक एक टप्प्याने रंगकाम चालू करतो. 5व्या दिवशी हा पूर्ण आता जसा दिसतोय तुम्हाला तसा गणपती रंगून पूर्ण होतो. हा गणपती 5व्या दिवसानंतर 7 दिवसांनी 11 दिवसांनी असं टप्प्याटप्प्याने 2-3 दिवसांनी आम्ही रंगकाम चालूच असतं. या 20व्या दिवशी या गणपतीच्या ठिकाणी संध्याकाळी ज्या गणोजींना जे 4 पुत्र झालेले त्यांची आठवण म्हणून 4 पगड्या ठेवून त्यांच्या या ठिकाणी पूजा केली जाते. त्या पूजेला जैन पूजा म्हणतात. ही पूजा झाल्यावर ह्या गणपतीला सुतक काही नाही आहे. आणि त्यानंतर एक रात्रभर एका पुरुषाला साडी नेसून या ठिकाणी डब तुंतुण्यावरती नाचवलं जातं. नंतर सकाळी वारी कुदवली जातात. हा गणपती व नवस बोलले जातात. हा गणपती मूल वंशवृद्धीचा असल्यामुळे मूल होत नसेल किंवा लग्न होत नसेल तर ते हजारो नवस या ठिकाणी पावन होतात किंवा पावतात. आणि आता सध्याचं जग उद्योगधंद्याचे असल्यामुळे उद्योगधंद्याचे पण खूप नवस असतात. नंतर 21व्या दिवशी सकाळी आम्ही आमच्या ज्या आता 13 पिढ्या झाल्या त्यांचं पिंडदान या ठिकाणी होतं. हे पिंडदान झाल्यानंतर त्या ठिकाणी गणपतीच्या चेहऱ्यावरती पिवळ्या रंगाचे टिपके दिले जातात. जगामध्ये पिंडदान होणारा गणपतीच्या बाजूला हा एकच गणपती आहे. पिंडदान झाल्यावर टिपक्या दिल्यामुळे पहिल्या दिवशी सफेद नंतर पूर्ण रंगवलेला आणि 21व्या दिवशी टिपके दिलेला हा जगामध्ये एकच गणपती आहे. आणि म्हणून लिम्का बुक ऑफ इंडियाने मान्यता दिली की भारतातला किंवा जगातला अशा प्रकारचा एक गणपती आहे. धन्यवाद. थँक्यू. नॉनस्टॉप सांगितलं. संध्याकाळ झाली, काळोख पडला तरी तुम्ही बघू शकता किती अजून गर्दी आहे ती. आता आम्ही निघालो आहोत घरी. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्समध्ये सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.